एका लग्नाची दुसरी गोष्ट। कोणाला? विनोद काकाला। तुला घनश्याम तू असं कसं काय तू वागलायस? म्हणजे तू हे बघ, हे आपलं दोघांचं सिक्रेट होतं, हा आपला निर्णय होता की नाही? तू असं अत्यंत चुकीचं वागलेला आहेस, तू असं करायला नको। तू का सांगितलंस तू आपलं सिक्रेट? तू बरा आहेस ना तू घनश्याम? तू खूप चुकलायस, तू खूप चुकलायस तू। कारण नाही मला कारण ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये, मला कारण ऐकायचं नाहीये आणि मी ते ऐकू शकत नाही, किमान फोनवर तरी। आणि आज नाहीच, मी तुला उद्या येऊन भेटते, आपण उद्या बोलू। कारण आता मला खूप चिडचिड होते माझी, मला राग येतोय खूप, मला मनस्ताप झालाय घनश्याम तुझ्यामुळे। तू खूप चुकलायस, तुला लक्षात येत आहे का? तू आपलं सिक्रेट सांगून खूप चूक केलीस तू। अगं पण तू तर प्रॉमिस केलं होतंस ना चिडणार नाहीस म्हणून। एक मिनिट, मी असं प्रॉमिस केलेलं नाहीये तुला। आणि तू काय मला प्रॉमिस बद्दल सांगतोयस? प्रॉमिस तू मोडलेस, तू आपलं सिक्रेट सांगितलंयस, हे प्रॉमिस तू मोडलेस। त्यामुळे तू मला आता नको शिकवूस की मी काय करायचं आणि काय नाही करायचं, कळलं का तुला? पण आता ऐक ना यार। नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाही। तू फोन ठेव, आत्ता फोन ठेव, मला बोलायचं नाही, आपण उद्या बोलू। प्रॉमिस मोडते यार। काय केलंय मी हे? हो काय हो? कॉफी तशीच आहे आणि तुमचे शब्द कोड हाय समोर आहे ते दिसतंय, पण तुमचं लक्ष नाही त्याच्यात अजिबात। नाहीये। रोज मी सकाळी राधा बरोबर कॉफी पितो, शब्द कोड सोडवतो, असं काय आता राहिलं नाही ना। म्हणजे शब्दांवर चर्चा नाही, प्रतिशब्दाच्या भेंड्या नाहीत, ज्वलंत समस्येवर संवाद नाही। चला आवरून घ्या बरं, बँकेत जाणार होतात ना आज तुम्ही? पण खरं सांगायचं तर मनापासून जावंसं वाटत नाही, कंटाळा आलाय। अहो उत्साहच वाटत नाही का? दिवसाची अशी सुरुवातच उदासवाणी होते। बाबा, इतकं उदास होण्याची काही गरज नाहीये। राधा आलीस तू? म्हणजे काय, बाबांबरोबरची कॉफी डेट कशी मिस करेन? तू थांब, मी कॉफी आणतो। नाही बाबा, तुम्ही बसा, मला कॉफी नको, मी कॉफी घेऊन आले, तुम्ही कॉफी पे, मी गप्पा मारते। मी खरं सांगू बाबा, तुमच्या इतकी भारी कॉफी नाही करतायत बाबा। आता तू नाश्ता पण इथेच करून जा आणि ऑफिसला निघालीस ना डबा घेऊन जायचं। अहो आई, खरंच नको। मग बाबा, आज कुठला शब्द अडला नाही वाटतं शब्दकोड्यातला? अगं कुठे, तू नाहीस तर शब्दकोड्यात सुद्धा काही इंटरेस्टच नाहीये त्यांना। दिवसभर असे कंटाळलेलेच असतात। अगं आता बँकेत जायचंय, उठायलाच तयार नाहीये। झालं, सून घरी आली लगेच गारणे ऐकवायला सुरुवात। ते काय नाही बाबा, तुम्ही तयार व्हा, मी लगेचच ऑफिसला निघते, तुम्हाला जाताना ड्रॉप करेन बँकेत। बाबा, तुम्ही आजचा तू लेख वाचला का, महागाईचा राक्षस? अगं सगळं वरवरचं लिहितात ग, खोलात जायची कोणाची तयारी नाहीये। खूपच वरवरचं लिहिलं। माझं काय म्हणणं आहे की जागतिक अर्थकारणाचा भारताच्या महागाईशी संबंध आहेच ना। वा 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 वा, छान छान। झालं का तुमचं सुरू? बोला बोला बोला। मी आता नाश्ता घेऊन येते, बघ उपाशी पोटी कामाला जायचं नाही। आई, घनश्याम कुठे आहे? अगं बघ, तू नाव घेतलंस आणि आला। तुला असं वाटतंय का घनश्याम की फक्त तू सफोकेट होतोयस, तुझी गोची झाली, तुला त्रास होतोय? असं नाहीये, म्हणजे तू मला सॉरी म्हणून आता काहीच होऊ शकणार नाही। एका लग्नाची दुसरी गोष्ट।